आजकाल आपण सतत सगळीकडे कंडिशनिंग हा शब्द ऐकतो. तर याचा या अपराधीपणाच्या भावनेशी काही संबंध आहे का? तर निश्चित आहे. कंडिशनिंग म्हणजे काय? तर आपली जडणघडण, ज्याप्रमाणे आपल्याला वाढवलं गेलं, रुजवलं गेलं, ज्या प्रकारचे संस्कार आपल्यावर घातले गेले आणि हळू अगदी हळुवारपणे ते आपल्या मनात ते विचार, त्या भावना, ते बिलीफ सिस्टम रुजवले गेलेले आहेत आणि ते एका प्रकारचं आपलं कंडिशनिंग आहे, ते आपल्या DNA वर फिक्स झालेलं आहे. त्यामुळे चांगलं आणि वाईट हा जो काही मॉरल कंपास आपण आपला बनवलेला आहे, ते त्या कंडिशनिंगमुळेच बनवलेलं आहे. आपण आजूबाजूला जे बघत मोठे झालो आहेत, त्याचा देखील परिणाम आपल्यावर होत असतो आणि त्याप्रमाणे देखील आपण चांगल्या आणि वाईटाचे निकष ठरवत असतो. समजा तुम्ही अशा परिस्थितीत न जाता जिथे लहानपणी तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडल्या आहात, तर वेळेच्या आधीच तुम्ही मॅच्युअर होता. जसं काही आई-वडील दुर्दैवाने लहानपणीच नाही आहेत तुमच्या आयुष्यात किंवा आहेत पण ते सतत भांडतायत, त्यांचं स्वतःकडेच लक्ष आहे, तुमच्याकडे लक्ष देखील नाहीये. तर कधी-कधी तुम्हीच तुमच्या पालकांचे पालक होता किंवा तुमची जर लहान भावंडं असतील, तर त्यांची जबाबदारी देखील तुमच्यावरच पडते. अशा वेळेला स्वतःसाठी काही करायचं सोडून सगळं लक्ष घराकडे, घर सांभाळण्याकडे, पालकांना सांभाळण्याकडे, लहान भावंडांची काळजी घेण्याकडे जर लागलं असेल, तर तुमच्या स्वभावाचाच तो भाग बनतो. तुम्ही मोठे झाल्यानंतर देखील फक्त समोरच्याचा विचार करता आणि जर चुकून तुम्ही कधी तुमच्यासाठी एखादी गोष्ट केलीत, तर त्याचं देखील तुम्हाला गिल्ट येऊ शकतं. त्या आनंदी राहण्याचं गिल्ट येऊ शकतं, की मी एखादी गोष्ट माझ्यासाठीच फक्त केली म्हणजे स्वार्थी विचार केला आणि तशाच प्रकारचं कंडिशनिंग आपल्यावर केलं गेलेलं आहे.